सोगले सर आणि पुष्कर पाटील यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी वितरण करण्यासाठी जायचं आहे. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 7 या अंकावरती आदरणीय सोगले सर आणि पुष्करजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे देतोय मॅन ऑफ द मॅच. पहिलं अर्धशतक या ठिकाणी ज्यांनी केलं आणि त्यांना पण देतोय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. मिलिंदजी पाटील सर आपण आपल्या शुभ हस्ते आपण हे प्राईज देणार आहोत. आदरणीय मिलिंदजी पाटील सर गिराळे यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. आदरणीय किशोरजी अधिकारी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. मी विनंती करतो आदरणीय हेमंतजी पाटील साहेब वसरे आपल्या शुभ हस्ते हे प्राईज आपण वितरित करायचं आहे. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मनोज साहेबांच्या माध्यमातून देखील हे प्राईज आलं आहे 500 रुपीजचं. मनोजजी ठाकूर साहेब यांना आपण पाहू शकाल. साहेबांच्या माध्यमातून देखील हे प्राईज आहे 500. किशोरजी अधिकारी साहेबांच्या माध्यमातून जे प्राईज आलं होतं ते या ठिकाणी आपण वितरित करतोय 500 रुपीज हेमंतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. तदनंतर मिलिंदजी पाटील साहेब आपणही या आपल्या माध्यमातून हे प्राईज जे आलं होतं ते देखील आपण त्या ठिकाणी वितरित करणार आहोत. पहिलं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून करणारे बॅटर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत जोडले जातील आदरणीय योगेशजी विश्वनाथजी पाटील सर. सर काय म्हणाल, पहिलं अर्धशतक आलंय, काल देखील चांगली फलंदाजी केली आणि आज 50 धावा परिपूर्ण केला, काय म्हणाल? काय नाही, फक्त खेळायचं, आलेला बॉल मारायचा बॅटने, बस आऊट नाही व्हायचं एवढं ठरवलेलं आहे. नक्कीच. आणि हे आपल्या कारकिर्दीमधील कितवं अर्धशतक आहे? हे दुसरं. आणि पहिलं अर्धशतक कुठे झालं होतं आणि तुम्ही केव्हा केलं होतं? पहिलं अर्धशतक आमच्याच ग्राउंडवर झालं, गिराल्या ग्राउंडवर. आणि ती गोष्ट कधींची आहे? 2 वर्ष अगोदर. क्या बात आहे. 40+ मध्ये हे 2 अर्धशतक सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कॉंग्रॅच्युलेशन सर. अप्रतिम खेळ सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हॅलो, अरुण जयवन अधिकारी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मिलिंद पाटील निहे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळत आहे. निर्दाजी पावडे ज्यांची मिस्ट्री नेहमीच आपण पाहिलेली आहे गोलंदाजीमध्ये. असे गोलंदाज, मॅजिकल गोलंदाजी करणारे गोलंदाज. पुन्हा चांगला बॉल. राहुलजी पाटील आहेत. धावसंख्या आहेत 13. दुसरं षटक आणि हे 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत जे पाहायला मिळालेत, योग्य पद्धतीनं या षटकामधील पुढील बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं पुढे येऊन खेळण्याचा अटेम्प्ट राहिला होता आणि हा चेंडू डाऊन द लेग साईड आहे आणि हा वाईड बॉल. धावसंख्या 14.
धवनची गती स्कोर बोर्डवरती 21 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय. स्कोर जर आपण बघितला जाऊन पोहोचतोय. प्रकाशजी शेलार चांगली बॅटिंग करतायत. 27 धावा जर या मॅचमध्ये प्रकाशजी शेलार यांनी जर 50 धावा परिपूर्ण केला, अर्धशतक जर केलं, तर आदरणीय किशोरजी अधिकारी साहेब, आदरणीय संदीपजी अधिकारी साहेब, आदरणीय वैभवजी गरज साहेब आणि आदरणीय संदेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं प्राईज प्रकाशजी शेलार साहेबांना आलंय. अर्धशतक परिपूर्ण करावं लागेल आणि तदनंतर 5,000 रुपयाचं प्राईज मिळेल. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस जो या ठिकाणी आपण पाहू शकाल. 27 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात आणि गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये आता मात्र येताना पाहायला मिळत आहेत जीवनज्योती हालोली या टीमच्या माध्यमातून आदरणीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. या स्पर्धेचे सल्लागार आहेत आणि खूप मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी क्रिकेटसाठी झटणारं हे व्यक्तिमत्व नेहमीच आपण पाहिलं आहे. जिथे क्रिकेट तिथे आदरणीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब. हे नातं वेगळं आहे, हे बॉन्डिंग वेगळं आहे आणि तेच येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 3 मध्ये 27 रन्स, धावसंख्या आहे 27. पहिलाच बॉल स्टेप आउट झालेत आणि बॉलला पाठवले, फिल्डर आहेत परंतु हा झेल सुटला. राहुल पाटील यांना जीवदान मिळालंय आणि आता या संधीचं सोनं करावं लागेल. 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 28 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना छत्रपती काटाळे हा संघ पाहायला मिळतोय. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळाला होता. संधी होती परंतु खूप कमी वेळ मिळतो असा झेल घेण्यासाठी. प्रकाश शेलार यांनी जर 50 केली तर अजय पाटील अध्यक्ष लीगचे यांच्याकडून 2,000 रुपये बक्षीस लागलेले आहे. या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि धावांची गती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ती म्हणजेच 30 या अंकावरती 30 रन्स आतापर्यंत पाहायला मिळालाय. पुन्हा राकेशजी पाटील सर यावेळेस यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि हा बॉल वाईड बॉल हे सांगतायत पंच. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली 31 धावा 31 रन्स हे स्कोर कार्ड आतापर्यंत पाहायला मिळालंय. छत्रपती काटाळे या टीमचं प्रथम फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूनं जीवनज्योती हालोली सामना क्रमांक 4 आहे. यानंतर मैत्री गिराळे आणि PS कुणबे किंगकुडे. हाफ ट्रॅकर बॉल आहे, शॉट ऑन चॉप केलं या बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहेत परंतु बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धावेंसाठी.
कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग चौकार. चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत प्रकाशजी शेलार यांच्या माध्यमातून धावांचा ओघ पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह केला या बॉलला आणि आणखीन एक चौकार आपल्या नाभी करताना हा देखील बॉल सीमारेषा पार. चौकार 4. धन्यवाद. 12 चेंडू मागे 33 धावेची वैयक्तिक खेळी करताना पाहायला मिळत आहेत प्रकाश शेलार. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. हा चांगला बॉल हे सांगितलं पंचांनी. षटक झाले कंप्लीट. धावसंख्या 3 षटकानंतर 39 धावा धाव फलकावरती छत्रपती काटाळे. हॅलो. थोडी घाई करायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. चला थोडी घाई करा प्लीज, ही प्रेमळ विनंती आहे. जीवनज्योती आलोले आणि छत्रपती काटाळे हा सामना क्रमांक 4 या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 39 धावा आणि षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल स्टेप आउट झाले होते. राहुल पाटील एका साईडनं प्रयत्न करतायत परंतु थोडंसं स्ट्रगल सुरू आहे त्यांच्या माध्यमातून. 6 बॉलमध्ये 4 धावेची खेळी. दुसऱ्या बाजूनं प्रकाशजी शेलार यांच्या माध्यमातून 13 चेंडू मागे 33 धावेची खेळी आणि सांघिक धावसंख्या छत्रपती काटाळे टीमची 40 धावा ही पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला बॉलला उडवलंय. पिक केला बॉल. पिकअप स्ट्रोक बॉलला पाठवलाय. डीप फॉरवर्ड लेगला सलामी देणारा बॉल चाललाय 6 धावेसाठी. षटकार. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 39 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचमध्येही अर्धशतक पाहायला मिळालं. या सामन्यामध्ये पुन्हा दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? आणि हे जर केलं तर आदरणीय किशोरजी अधिकारी साहेब, संदीपजी अधिकारी साहेब, वैभवजी गरज साहेब आणि संदेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं प्राईज. यावेळी चांगला झेल योगीजी पाटील यांनी परिपूर्ण केला आणि 39 धावेची झंझावती खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. फुल स्टॉप लागला जातोय परंतु चांगली खेळी केली आपल्या टीमसाठी.
धावा आहेत 46 आणि 46 या धावसंख्येवरती विकेट क्रमांक 1. पहिलाच बॉल आल्या आल्या बॉलला उडवलाय सचिनजी पाटील यांच्या माध्यमातून. बॉल वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये डिस्पॅच करताना लँडिंग करताना पाहायला मिळाला आहे. षटकार. यावेळी जबरदस्त प्रति उत्तर पाहायला मिळालं. परफेक्ट यॉर्करने एक तेरी एक मेरी हेच सांगताना हा गोलंदाज विकेट क्रमांक 2. धावसंख्या आहे 52 धावा, 52 रन्स. 2 गडी बाद. छत्रपती काटाळे आता शेवटचं षटक. यानंतर सामना जो पाहायला मिळेल इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचे मैत्री गिराळे आणि PS कुंबे किंगकुडे. नेक्स्ट मॅच 52 हे धावफलक आहे. अंतिम षटक. पहिला बॉल आणि यस स्वतः या ठिकाणी क्रीज सोडताना पाहायला मिळत आहेत. आपली खेळाडू वृत्ती या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळत आहेत. हे या ठिकाणी पाहायला मिळालं योग्य पद्धतीने.
यावेळेस फुलटस बॉल आहे, ऑन साईडला बॉल चाललाय, डीपमध्ये प्रोडक्शन आहे, क्षेत्ररक्षण झालंय आणि त्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर जरूर 2 धावा मिळतील छत्रपती काटाळे या टीमला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवरती 55 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी चांगल्या पद्धतीने पुन्हा पूल केलं बॉलला. यावेळेस बॅकएंड एरिया आहे आणि बॉल सुसाट वेगाने चालला आहे 4 धावींसाठी. मच नीडेड रन्स फॉर दिस बॅटिंग साइड. चौकार. धावसंख्या 59 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेस दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणखीन एक विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4 गडी बाद झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये छत्रपती काटाळे या टीमचे संघमालक, या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय जगदीशजी गजानन पाटील साहेब, प्राईड ऑफ काटाळे. अंतिम बॉल, मोठा फटका येईल का? धावसंख्या 60+ पाहायला मिळेल का? 59 धावा धाव फलकावरती आहेत आणि हा शेवटचा बॉल घेऊन योगेशजी पाटील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल आणि यावेळेस बॉलला पाठवलंय जगदीशजी गजानन पाटील साहेब. जग्गू दादा यांच्या बॅट मधून मोठा प्रहार, बिग ब्लास्ट, मॅक्झिमम षटकार. धन्यवाद. अप्रतिम फटका कॅमेरामध्ये कैद केला जात आहे. जगदीशजी पाटील साहेबांना काही कमालीचा फटका पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल देतील तर मी सोडणार नाही हेच त्यांनी सांगितलं आणि अंतिम बॉलवर षटकाराला धावसंख्या 65 वर जाऊन पोहोचली गेली. हेल्दी टोटल आणि आता टार्गेट आहे 66 धावेंचं. टार्गेट 66 रन्स. चला टॉससाठी यायचं आहे मैत्री गिराळे टीमचे कॅप्टन आणि PS कुणबी किंग कुडे टीमचे कॅप्टन. सामना क्रमांक 5.
राहुल सर नाणेफेक करून घ्या. सामना क्रमांक 5 मैत्री गिराळे आणि पी एस कुंबे किंगकुडे हा सामना आपल्या भेटीस येईल. चला कॅप्टन, आपण या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं आवश्यक आहे. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भावेशजी मोहन पावडे सर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. पुढील जो सामना पाहायला मिळेल तो म्हणजेच एका साईडनं मैत्री गिराळे आणि पी एस कुंबे किंगकुडे असा सामना आपल्या भेटीस येईल. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये टॉस होईल. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. जीवनज्योती हालोली या टीमच्या माध्यमातून टार्गेट आहे 66 धावांचं. चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. दोन कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एका साईडनं पवार सर आपण या ठिकाणी पाहत आहेत. दुसऱ्या साईडनं आदरणीय सचिनजी वसंत पाटील सर यांना आपण पाहू शकाल. आणि या सामन्याचा टॉस आपण करतोय. पहिला बॉल आणि पहिला बॉल वाईड यॉर्करने सुरुवात केली या ओव्हरची. अतिशय चांगला बॉल जो डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळालेत. योग्य पद्धतीने पहिला चेंडू कसा हाताळावा, नवीन बॉल असतो आणि हा वाईड यॉर्कर हाताळणं फार कठीण असतं. पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. एका साईडनं पवार सर, एका साईडनं सचिनजी पाटील सर यांना आपण पाहू शकाल. यावेळेस फटका फसलाय परंतु लँडिंग सेफ आहे. प्रकाशजी शेलार सर आहेत. सन्माननीय भावेशजी मोहन पावडे सर, आदरणीय सन्माननीय भावेशजी मोहन पावडे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पवार सर कॉलिंग करतायत. हेड इज कॉल केलेला आहे आणि हेड येतोय. पवार सरांनी या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. पी एस कुंबे किंगकुडे हा संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय. पवार सर टॉस जिंकलाय. आपला निर्णय या मॅचसाठी. नक्कीच पहिला सामना आहे. मागील 3 सामने आपण बघितलेत. समोर संघ आपण बघितलं तर सचिन पाटील सर अँड टीम आहे. काय रणनीती आखली जाईल या 5 षटकांमध्ये प्रथम गोलंदाजी करताना? सचिनकडे चांगली टीम आहे आम्हाला माहिती आहे. आणि सचिनबद्दल जर बोलायचं झालं तर ॲक्च्युली 40+ मध्ये जेव्हा सचिन आला ते क्रिकेट आणि सचिनचं आधीचं क्रिकेट याच्यामध्ये फरक दिसतोय मला. सचिन सध्या खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. काल मी त्याचे शॉट्स बघितलेले आहेत. त्याच्याबरोबर सुनील आहे. सुनीलबद्दल काय बोलायला नको. सो त्यांची टीम चांगली आहे. डेफिनेटली त्यांना आम्ही कसं कमीत कमी धावात रोखता येईल ह्याचं आमच्या बॉलिंगकडनं आम्ही जे प्लॅनिंग केलं आहे त्याप्रमाणे जर आम्ही सचिन आणि सुनीलला जर रोखू शकलो आम्ही तर निश्चितच आमच्यासाठी ते चांगलं आहे. सचिनसाठी ऑल दी बेस्ट देतो कारण सचिन हा माझ्यापेक्षा छोटा आहे. पण त्याची जी म्हणजे ही ॲक्च्युली ॲप्रिशिएटिंग की सचिन जेव्हा तरुण होता तेव्हा तेवढं क्रिकेट सचिनचं जे शॉट्स किंवा जे सचिनचं क्रिकेट आहे ते तेवढं चांगलं मी बघितलं नव्हतं जेवढं तो आज खेळतो आहे ॲक्च्युली. हां, की आता त्याचं वय असेल 42 वगैरे आणि मी 49मध्ये आहे. डेफिनेटली तुम्ही त्याच्यापेक्षा मोठाच आहे शाळेत पण मी त्याच्यापेक्षा पुढेच होतो. पण सचिन छान. ऑल दी बेस्ट तुला आणि टीमला. कारण सुनील आहे आणि सचिन आहे मामांची मुलं आहेत. सो डेफिनेटली त्यांच्यावर आदर पण आहे आणि ऑल दी बेस्ट.
ओके, थँक्यू व्हेरी मच सर. सामना देखील सुरू आहे. सचिन पाटील सर, मागील सामना अतिशय चांगला पाहायला मिळाला, तुमच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आता प्रथम फलंदाजी करायची आहे, काय रणनीती आखली जाईल प्रथम फलंदाजी करताना? नक्कीच आम्ही एक काल संध्याकाळची मॅच जिंकता जिंकता हरलेले आहेत. सकाळच्या मॅचमध्ये हारून थोडंसं प्रेशर आलेलंच आहे आमच्या टीमवरती, पण ते प्रेशर दूर करून चांगलात चांगला स्कोअर मारण्याचा नक्कीच प्रयत्न करू आम्ही. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे म्हणून आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतोय. धन्यवाद सन्माननीय भवेशजीमोहन पावडे सर. सरांच्या माध्यमातून टॉस झाला आणि टॉस जिंकला PS कुणबी किंग कुडे या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जे श्रोते लाईव्ह जोडलेत आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग एक धाव आरोग्यासाठी ही थीम लाईन या स्पर्धेची आहे आणि खूप चांगली स्पर्धा जी कालच्या दिवसापासून आपण पाहू शकाल. 10:37 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि या 40+ क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होताना पाहायला मिळाली. सामना आपण पाहत आहेत छत्रपती काटाळे आणि जीवनज्योती हालोले अशा दोन संघादरम्यान. सचिन पाटील सर यांची गोलंदाजी पाहायला मिळते. हळूवार पद्धतीने हा बॉल होता. चेंज ऑफ द पेस केला गेला. प्रकाशजी शेलार यांना आपण बघितलं फिट अँड फाईन आहेत. फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, गोलंदाजी म्हणा, तीनही डिपार्टमेंट ज्यांनी आपल्या नावी केलं आतापर्यंत कालच्या दिवसापासून ते या ठिकाणी पाहायला मिळालं. प्राईड ऑफ वसरे धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. दोन फलंदाज आदरणीय जयजी मधुकर शेलार सर आणि साईनाथ सोगले यांना आपण पाहत आहेत. पुदरलेन बॉल ऑन साईडला बिटवीन द गॅप. ग्राउंड स्ट्रोक आहे. चेंडू दन 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 करत निघून येतोय मुख्य व्यासपीठाला अभिवादन करण्यासाठी. चौकार 4. धवनची गती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 18 रन्स त्याच्यामध्ये जयजी शेलार सर खेळत आहेत. 5 चेंडू 10 धावा. आणखीन एक ऑफसाईडला अतिशय चांगला फटका आहे. एक धाव जरूर डीपमध्ये परिपूर्ण झाली. तद्वरती 2 धावाही त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण करताना सांघिक धावसंख्या 20 रन्स. आत्तापर्यंत छत्रपती काटाळे या टीमने प्रथम फलंदाजी केली. धावा लावल्या 65 आणि आव्हान ठेवलंय. 1 रन शॉट आहे. आव्हान ठेवलंय 66 धावेंचं आणि दुसऱ्या बाजूने जीवनज्योती हालोले हा संघ पाठला करण्यासाठी येतोय. आतापर्यंत 19 धावा 19 रन्स. पुढील बॉल यावेळी जबरदस्त जसा आला तसाच पाठवलाय. प्राईड ऑफ पोचाडे आदर्श शिक्षक सन्माननीय जयजी मधुकर शेलार सरांच्या बॅटमधून येतोय 40+ दमदार, बहारदार, डोलदार, एटदार, वजनदार षटकार.
अप्रतिम फलंदाजी करताना सन्माननीय जयजी मधुकर शेलार सर विदाऊट प्रॅक्टिस त्यांचं क्रिकेट अतिशय चांगलं पाहायला मिळतं आहे. खूप कमी वेळ त्यांना मिळतो प्रॅक्टिससाठी, परंतु हे क्रिकेट आहे. जेव्हा जेव्हा 2 स्पर्धा असतात, पोचाडे प्रीमियर लीग आणि कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग, ह्या 2 स्पर्धा जयेश शेलार सर आवर्जून खेळतात आणि फक्त खेळत नाहीत तर त्या स्पर्धा गाजवतात. मागच्या हंगामात देखील या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली खेळी त्यांनी केली होती. आताही त्यांच्या बॅटमधून 17 धाबा आल्यात 7 बॉलमध्ये. सांघिक धावसंख्या आहे 25 धाबा, अजून 41 धावेची गरज. येणारे चेंडू 18 चेंडू आणि 41. राहुल पाटील आलेत, नो डाऊट एक चांगले गोलंदाज आहेत आणि चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. हॅलो 25 रन्स आतापर्यंत पाहायला मिळालेत. ही धावसंख्या. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येतात. जजमेंट तर केलं होतं परंतु हा झेल सुटला गेला. किशोरजी अधिकारी साहेबांना आपण त्या क्षेत्रामध्ये पाहिलं. क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. धावसंख्या आहे 27 धाबा. जीवन ज्योती हलवली या टीमची. पुढील बॉल लेग लान्स केलाय, अतिशय चांगला फटका खेळले त्यावेळेस. प्रोटेक्शन आहे डीपमध्ये आणि या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर मिळेल फक्त 1च धाव. चांगली बॅटिंग करताना ओपनिंग पेअरचे बॅटर आहेत साईनाथजी सोगले आणि जयेशजी शेलार सर. अठ्ठावीस धाव फलकावरती आहेत. 28 षटकातील पुढील बॉल घेऊन राहुल पाटील पुढे येऊन फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलं गेलं. क्षेत्ररक्षक होते परंतु चुकी करताना पाहायला मिळालेत. बॉल थांबणार नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार. चौकार 4. .32 रन्स, 32 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत जॉईंट होताना पाहायला मिळाल्यात. षटकामधील पुढील बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं आणखीन एकदा पोल करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय किशोरजी अधिकारी साहेबांच्या माध्यमातून. 1 धाव परिपूर्ण झाली आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 22 धावेचं योगदान राहिलंय जयेश शेलार सरांचं. 11 धावेचं योगदान राहिलं साईनाथजी सोगले यांचं. अशा पद्धतीने आतापर्यंत 33 धावा 11च्या सरासरीने आता अर्धा पल्ला पार होताना पाहायला मिळालाय. परंतु आता अर्धा पल्ला पार करावा लागेल. मागील षटक राहुल पाटील यांनी कमबॅक केलं चांगल्या पद्धतीनं. एक गोलंदाज म्हणून जी आवश्यकता होती, ती कमतरता होती, ती पूर्ण केली. मागणी तसा पुरवठा करता आला पाहिजे, मग ते फलंदाजीमध्ये म्हणा किंवा गोलंदाजीमध्ये म्हणा, आणि ते केलं राहुल पाटील यांनी. रिटायर आउट या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत बॅटर. आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील योगेश जी पाटील साहेब. स्वतः आयकॉन खेळाडू आहेत आणि 33 धावेची आवश्यकता अजूनही आहे. 33 धावा झाल्यात. अर्धा पल्ला पार झालाय. स्वतः संघमालक देखील म्हणून पाहायला मिळत आहेत. साईनाथजी सोगले रिटायर आउट होताना पाहायला मिळाले.
11 चेंडू 32 धावेची गरज आहे. ऑन साईडला संजयजी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. एक धाव योगेशजी पाटील यांनी परिपूर्ण केली. नितीनजी पावडे साहेबांना आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. नेहमीच त्यांना पण पाहिलं या ठिकाणी प्रॅक्टिस करताना खैरापाड्याच्या मैदानावरती आणि या ठिकाणीही चांगली कामगिरी करताना ते पाहायला मिळत आहेत. छत्रपती काटाळे या टीमच्या माध्यमातून आता मात्र चेंडू आहेत 9 धावा कराव्या लागतील. 9 चेंडू 31 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम षटकापर्यंत सामना जाईल नो डाऊट. 9 मध्ये 31. ऑन ड्राईव्ह केलं या बॉलला. क्षेत्ररक्षण झालंय राहुल पाटील यांच्या माध्यमातून. एकच धाव मिळते आणि आता 30 धावा कराव्या लागतील. येणारे चेंडू आहेत 8 चेंडू 30 धावा. योगेशजी पाटील नेहमीच एक फिनिशर म्हणून त्यांना आपण पाहिलंय, परंतु हा सामना फिनिश करावा लागेल. षटकातील पुढील बॉल घेऊन 5वा चेंडू घेऊन नितीनजी पावडे बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल प्रोड्यूस करताना पाहायला मिळालेत. बॅटची एज होती या ठिकाणी, परंतु खूप कमी वेळ या ठिकाणी मिळतो. तेव्हा इनसाईड कट लागते, आउटसाईड कट लागते. सोपं नसतं विकेट किपर यांच्यासाठी. आणि जेव्हा आपण क्लोज किपिंग करतो फार फ्रॅक्शन ऑफ सेकंद हा वेळ मिळतो तुम्हाला आम्हाला, हे देखील आपण पाहिलंय ॲज अन विकेट किपर. धावसंख्या आहे 36. आता 7 चेंडू आणि 30 धावा. यावेळेस पहिला षटकार येतोय. योगेशजी पाटील यांच्या बॅटमधून बॉलला उडवलंय, एअर स्ट्राईक केलेली आहे आणि आता सामना अंतिम षटकामध्ये गेलाय, जिथे 6 चेंडू आणि 24 धावेची गरज. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. छत्रपती काटाळे आणि जीवनज्योती हालोली संघ, दोन्ही संघ चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेत. काल आपण पाहिलं तर जीवनज्योती हालोली संघ दोन्ही सामने मात्र अपयश आलंय आणि कालच्या दोन्ही सामन्यामध्ये छत्रपती काटाळे संघाला मात्र यश आलंय. आज जरूर पहिला सामना गमावला गेला, परंतु या मॅचमध्ये चांगला कमबॅक करताना राहुल पाटील येत आहेत बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेस बॉलला खेळून काढलाय. जयजी शेलार सरांनी 1 धाव मिळाली आणि आता 23 धावेची आवश्यकता आहे. योगेशजी पाटील साहेब एक हरवणारे प्लेयर आहेत. हार न मानणारे, हार न पत्करणारे फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता 5 चेंडू 23 धावा. चांगल्या रीतीने यावेळेस कट केले बॉलला. 1 धाव तर मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्नशील आहेत. 2 धावा आल्यात. आता 4 चेंडू आणि समोर आव्हान आहे 21 धावेंचं. चार एअर स्ट्राईक पाहायला मिळेल का? मोठे फटकेबाजी. आता प्रत्येक बॉलमध्ये रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. ती जोखीम रिस्क पत्कारली. हा देखील बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला आहे आणि आता मॅचचं समीकरण जे पाहायला मिळत आहे, येणारे चेंडू आहेत 3. 15 धावींची आवश्यकता. जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिस्क घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. म्हणूनच म्हटलंय ना की आयुष्यामध्ये रिस्क जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल, आणि हेच केलंय योगेशजी पाटील साहेबांनी. 3 बॉल 15 रन. चांगला बॉल. आता 2 चेंडू 15. मॅथमॅटिकली इम्पॉसिबल आहे या धावा करणं. चांगल्या प्रकारचं क्रिकेट जे या ठिकाणी पाहायला मिळालंय. राहुल पाटील यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, स्टार आयकॉन प्लेअर आहेत. यावेळेस बॉल पाठीमागे चाललाय, लॉंग स्टॉपकडे चाललाय.
साईड स्क्रीनवरती मात्र धडकला हा बॉल. 4 धावा जरूर मिळत आहेत. एक चेंडू मागे आता 11 धावांची आवश्यकता आहे. एकमध्ये 11 धावाही होताना पाहायला मिळाल्यात. आपण कित्येक वेळा पाहिलंय. क्रिकेटचा खेळ आहे, कधी केव्हा इथे काय घडेल आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और प्रेडिक्शन यहाँ पे पूरी तरह से फेल है. एक चेंडू 11 धावेची गरज. यस, विजयावर शिक्कामोर्तब करताना 10 धावेंनी हा सामना आपल्या नावी केला छत्रपती काटाळे टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स.